आज आपण कोथिंबीरमध्ये मुरमुरे टाकून मस्त अशी कुरकुरीत रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. सर्वजण आवडीने खातील आणि छान अशी कुरकुरीत लागणारी रेसिपी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी अशी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर अर्धी जुडी घेतलेली आहे किंवा तुम्हाला जास्त घ्यायची असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. तर मी इथं अर्धी जुडी कोथिंबीरीची मस्त अशी धुवून सुकवून घेतलेली आहे. कधी पण कोथिंबीरीची रेसिपी करायची असेल तर तिला मस्त धुवून घ्यायचं आणि थोडी सुकू द्यायची, म्हणजे त्यामध्ये पाणी राहत नाही आणि अशी मस्त बारीक चिरून घ्यायची आहे. तर इथं मी मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता ही आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मस्त बारीक चिरून घ्यायची. तर मी इथं एका भांड्यामध्ये अशी टाकून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत. त्यासाठी मी इथं सुरुवातीला 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत. तर इथं मी तीळ घेतलेले आहेत. तर यामधले आपल्याला 3 चमचे असे तीळ टाकून घ्यायचे आणि 1 ते 1.5 चमचा मस्त धना जिरा पावडर टाकून घ्यायची आहे. जिरा पावडर असेल तर वेगळी टाकू शकतात, पण मी यामध्ये जिरा पावडर आणि धना पावडर दोन्ही एकत्र बारीक करून घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं, अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि इथं मी 3-4 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये टाकून घेतल्या. हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहेत. तर असे आपण चमच्याने करून घेऊ शकता किंवा हे हाताने मस्त असे एकत्रित करून घ्यायचे आहे. तर आपण मस्त असं हाताने एकत्रित करून घेऊया. तर असं हाताने चुरून घेतल्यावर काय होतं की या कोथिंबीरीला थोडं पाणी सुटल्यासारखं होतं, त्यामुळं असं चोळून घ्यायचं आहे. तर आता इथं मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 वाटी बेसन टाकायचं आणि इथं मी 1 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे टाकल्यामुळं काय होतं की या पदार्थाला छान असा कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे यामध्ये मुरमुरे वापरायचे. तर इथं मी मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मुरमुरे टाकून घेतलेले आहे आणि याची आपल्याला मस्त अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडर मस्त अशी बारीक झालेली आहे. तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ टाकण्याऐवजी असे मुरमुरे टाकून घेऊ शकता. सर्वांकडे असं तांदळाचं पीठ नसतं, त्यामुळं तुम्ही मुरमुरे किंवा यामध्ये थोडा रवासुद्धा टाकू शकता. रवा टाकायचा असेल तर यामध्ये 2 चमचे असा रवा टाकायचा आहे. तांदळाचं पीठ टाकायचं असेल तर 2 चमचे तांदळाचं पीठ वापरायचं. इथं मी 2 ते 3 चमचे असं थंड तेल टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्ही गरम तुपाचं मोहन यामध्ये टाकून घेऊ शकता. तर आता हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. लागण तसं आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला हा गोळा घट्ट करायचा असेल तर घट्ट करू शकता, पण मी इथं थोडासा पातळ करून घेतलेला आहे. तर इथं पाहू शकता मी थोडंसं असं पातळ करून भिजवून घेतलेलं आहे. तर आता इथं केक टीन घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे डब्बा प्लेट असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर यावर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे आणि आपण भिजवलेला हा गोळा यावर टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण यामध्ये हे सर्व टाकून छान असं पसरवून घ्यायचं आहे. सर्व डब्यामध्ये हे छान असं पसरवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी इथं सर्व हे असं सर्व डब्याला लावून घेतलेलं आहे. यावर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे आणि मस्त असे तीळ छान दिसतात यावर. तर अशी ही कोथिंबीर वडी आपल्याला मस्त अशी छान कुरकुरीत बनवायची आहे. तर 1 वाटी घ्यायची आणि हे तीळ या वाटीने दाबून घ्यायचे आहे, म्हणजे ते छान असे चिटकल्या जातात. आणि इथं मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये मस्त असा केक टीन हे ठेवून घ्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं ही मस्त अशी वडी वाफळून घ्यायची आहे. तर आता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. तर हे मस्त असं वाफळल्या गेलेलं आहे. छान असं सुरी टाकून बघितली तर हे याला चिटकत नाही. तर मस्त असं आपलं हे तयार झालेलं आहे. तर आता थंड झाल्यावर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. गरम गरम असताना याच्या वड्या छान पडत नाहीत, त्यामुळं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर याच्या जशा हव्या तशा तुम्हाला वड्या पाडायच्या तशा तुम्ही पाडू शकता. तर मी इथे अशा मस्त वड्या पाडून घेतलेल्या आहे.
यामधली आपण एक वडी काढून बघूया. तर बघा, मस्त अशी आपली कोथिंबीर वडी तयार झाली. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, अशी मस्त आपली वड्या तयार झालेल्या आहेत. तर सर्व वड्या आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे आणि मस्त तळून घ्यायच्या. तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता. तर मी इथं गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या वड्या टाकून घ्यायच्या आहे आणि मस्त तळून घ्यायच्या आहे. तर मस्त ह्या गरम तेलामध्ये तळायच्या. अगदी जास्त गरम तेलसुद्धा होऊ द्यायचं नाही. मध्यम गॅसवर मस्त अशा तळून घ्यायच्या, म्हणजे त्या आतून पण छान अशा तळल्या जातात. फुल गॅसवर तुम्ही तळल्या तर त्या वरूनच अशा कुरकुरीत होतील आणि आतून कच्च्या राहतील. त्यामुळं मध्यम गॅस ठेवायचा आहे. मध्यम गॅसवर मस्त ह्या तळून घ्यायच्या आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मस्त आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे. तर पाहू शकता मस्त आपल्या ह्या वड्या तळल्या आहेत. तर काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने सर्व वड्या तळून घ्यायच्या. इथं मी 5 ते 6 अशा वड्या तळून घेतलेल्या आहे आणि बाकीच्या तुम्हाला जेव्हा तळायच्या तेव्हा तुम्ही तळू शकता. तर अशा ह्या वड्या तशाच तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर तुम्ही 3-4 दिवस ह्या वड्या ठेवू शकता. तर मस्त अशा खूप दिवस टिकतात. तर ह्या वड्या मी मस्त अशा कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. कोथिंबीरमध्ये मुरमुरे टाकून ही सर्वात सोपी आणि छान अशी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही वड्या बनवल्या तर तुमच्या वड्या छान अशा कुरकुरीत होतील. इतक्या छान कुरकुरीत झालेल्या आहे. अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.